नमस्कार. मी तुम्हाला आज अर्धा किलो मटणाचा झणझणीत असा गावरान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने रस्सा करून दाखवणार आहे. त्यासाठी आता ही ताजं आणि फ्रेश असं मटण आहे. आता ह्याला मी हळद मीठ लावून घेणार आहे. त्यासाठी एक मोठा चमचा हळद, ही खडी ही आलं लसणाची पेस्ट आहे. यात थोडेसे खडे मीठ घालून मी वाटलेले आहे. याला आता छान असं मी मिक्स करून घेते. छान अशी फ्रेश कोथिंबीर आहे यात मिक्स करणार आहे. एक चमचा मी याला तेल टाकणार आहे. मी छान असं मिक्स करून याला मी एक 20 मिनिट असं झाकून ठेवणार आहे. हे आपलं 20 मिनिट हळद मीठ लावून ठेवलं होतं तर छान बघा असं मुरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असं मिठाचं पाणी पण झालेलं आहे. आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. ह्याच्यात 5 पळी तेल टाकणार आहे. तेल आता छान गरम झालेलं आहे. असं दालचिनीचा तुकडा टाकणार आहे. आणि आता कांदा टाकणार आहे. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले. आता कांदा आपला लालसर झालेला आहे तरी मी जाडसर खोबरं असं खलबत्तीमध्ये वाटून असं घेतलेलं आहे. कारण असं फोडणीला खोबरं टाकलं ना तर असं छान चव येते ह्याची. कांदा आपला छान असा लालसर झालेला आहे. तर आता मी हे हळद मीठ लावलेलं मटण ह्याच्यात सोडून घेणार आहे. मटण छान असं मुरलेलं आहे. मिठाचं पण पाणी पण झालेलं आहे. आता मोठ्या गॅसवर छान असे त्याला परतून घेणार आहे. हे असायला 10 मिनिट असं छान तेलात परतलेलं आहे. बघा किती छान असं कलर पण आलेला आहे आणि छान फ्राय पण झालेलं आहे. कारण तरी पण तुम्ही खडे मीठ वापरत जावं. खडे मीठ वापरलं ना असं मटणाला खूप छान असे टेस्टी येते. आता मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याच्यात पाणी ओतणार आहे.
ह्याला 10 मिनिट असंच लहान गॅसवर असं शिजू देणार आहे. तर 10 मिनिट झालेले आहेत. मग आता आपण थोडंसं पण पाणी टाकलेलं नव्हतं घेत. अशी छान पाणी झालेलं आहे. हे गरम पाणी टाकणार आहे मी. आणि आता ह्याला मी मिडियम गॅसवर एक अर्धा तास असं वरती पाणी टाकणार आहे. आणि ह्याला 30 मिनिट लागतात ह्याला आता पूर्ण मटण शिजवण्यासाठी. तर आता आपलं हे मटण शिजतंय तोपर्यंत मी इकडं त्याचा मसाला वाटून घेणार आहे, तयार करणार आहे. तर मी मसाला तयार करून घेणार आहे. खोबरं, दालचिनी, हे फूल, लवंग, मिरे, विलायची आणि हे जावित्री, खसखस आणि थोडेसे डाळळे. आता मी परतून घेणार आहे. बारीक गॅसवर थोडंसं हे परतून घेणार आहे. खोबरं छान असं लाल झालेलं आहे कारण आपण एक मोठा चमचा टाकलेला आहे तेलाचा आणि त्याच्यामुळं खोबरं छान लालसर झालेलं आहे. आता हे मी पूर्ण खडे मसाले टाकणार आहे याच्यात. आता हे डाळे टाकणार आहे. आणि खसखस. छान मसाला असा फ्राय झालेला आहे. आता गॅस बंद करून थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेणार आहे. आता हा मसाला छान थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यात तर आपण कांदा येत वापरलेला नाही अजिबात कारण आपण फोडणी देताना मोठे 2 कांदे वापरलेले आहेत त्याच्यामुळं कांदा वापरलेला नाही. आणि आता हे फ्रेश कोथिंबीर आहे हे टाकणार आहे. असं मिक्सरला छान असं बारीक फिरून घेणार आहे. तर आपण ह्याला अर्धा तास असं बारीक गॅसवर ठेवलं होतं मटण शिजायला. तर आता अर्धा तास झालेला आहे आणि हे मटण
छान शिजलेला आहे. कारण आपण कुकरला लावलेलं नाही, असंच पातेलं शिजवलेलं आहे, त्याच्यामुळं खूप वेळ लागला आपल्याला. 30-40 मिनिट लागलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं रस्सा वाढवायचा, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकणार आहे. तर हा आपला आळणी रस्सा तयार आहे. तोपर्यंत आता इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करून हा मसाला थोडंसं पाणी घालून छान असा बारीक वाटून घेतलेला मिक्सरला. त्यामध्ये मी परत 3 पळी तेल वापरणार आहे, कारण आमच्याकडे सगळ्याला असं तेलकट रस्सा आवडतो. तेल छान गरम झाले. आता हे आलं लसणाची पेस्ट आहे हे टाकणार आहे. आपण वाटण करताना आपण यात आलं लसूण वापरलेलं नाही, तर आपण पहिल्या हळद मीठ लावतानाच आलं लसूण वापरलेलं. त्याच्यामुळे असं तेलात छान आलं लसूण टाकल्यानंतर असं छान रश्श्याला चव येते. आलं लसूण छान असं आता हे आपण आलं लसूण छान असं लालसर झालेलं आहे. तर आता मी हा घरचा साठवणीचा काळा तिखट आहे, मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि हा मगाशी आपण मिक्सरला वाटलेला हा मसाला तो हा मसाला 1-5 मिनिट असा मंद गॅसवर फ्राय करणार आहे. वगैरे आपला मसाला छान असं तेल सोडायला लागला आता आणि छान परतलेला आहे आणि वास पण खूप छान येते याचा. आता हे हा मसाला मी आता डाळ आणि मटणामध्ये टाकणार आहे. आपण बाहेरचा कुठलाच मसाला वापरलेला नाही, पूर्ण घरी तयार केलेला आपण मसाला वापरला आहे आणि घरचं साठवण्याचं काळं तिखट वापरलेलं आहे. पण बेडगी मिरची किंवा कुठलाच मसाला वापरलेला नाही बाहेरचा. आता ह्याला मी बारीक गॅसवर 10 मिनिट असंच शिजू देणार आहे, कारण छान असं ह्याला कट येते, त्याच्यामुळे मी असं छान असं बारीक गॅसवर ह्याला आता शिजू देणार आहे. तर तयार आहे आपला हा झणझणीत रस्सा. आता छान असं तरी पण आलेले आणि आता ह्याच्यावर मी बारीक करून
कोथिंबीर टाकणार आहे आणि हा रस्सा खाण्यासाठी एकदम आता तयार झालेला आहे. तर तयार आहे हे आपलं गावरान पद्धतीनं झणझणीत मटण रस्सा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.